पाठवा. तर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट जतीन. जितू पटेल यांचा आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. सन्माननीय जितू पटेल साहेब यांचा आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. लेट्स प्ले. सामना स्टार्ट होत असताना या मॅच मध्ये पुणे दोन संघ रेडी झालेले आहेत. नागझरी चॅलेंजर्स ओहो प्लेस करण्याचा प्रयत्न, विकेट डाऊन होईल का? वर कॅच. या मॅच मध्ये 1 2 3 आणि त्यानंतर थर्ड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडला जाईल आणि पहिल्या बॉल वरती पहिला धक्का फलंदाज बाद. आणि येणार फायटर्स वॉन द गेम आणि त्यांच्यासाठी जितू पटेल साहेब यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक इथे जतीन यांच्यासाठी देण्यात येईल. थँक्यू सो मच जितू पटेल साहेब. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा जितूने जिंकला, जतीनने जिंकला. आणि जतीनने ज्या प्रकारे खेळी साकारले, अफलातून खेळाचं प्रदर्शन दाखवत असताना पहिल्या मॅच मध्ये सुद्धा तेच कामगिरी, दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स ठेवत असताना लाजबाब खेळाचं प्रदर्शन दाखवलं. पहिला धक्का लागला तर नवीन बॅटर मैदानात दाखल मितेश. पहिला धक्का बॅटिंग करण्यासाठी मितेश सध्या येत असताना मितेशला पुन्हा खेळी चांगली करावी लागेल. पण पहिल्या बॉलवरती पहिला धक्का लागला तर टीम म्हणून नागझरी चॅलेंजर्स मयूर खैरत यांच्याकडून सुनील यांनी जर कॅच पकडली तर 500 रुपयाचे पारितोषिक. 500 रुपयाचे पारितोषिक ओमसाई स्पोर्ट या युट्यूब वाहिनीचे सध्या नक्कीच आहेत प्रोप्रायटर. ऑप्शनला बोलला ढकलत असताना बॉटमॅनचा खूप चांगला वापर आहे. त्या रुडावरती पुन्हा एकदा गाडी इथे थांबवली, परंतु पुन्हा एकदा इथे पुढे घेऊन येत असताना पुढच्या स्टेशनवरती पुन्हा एकदा इथे बॅटर थांबेल. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर इथे एक धाव कंप्लीट केली जाईल. खातो ओपन सध्या केले जात आहे. 1 बॉल माफ करा 2 बॉल्स 1 रन 1 विकेट. चांगली इथे गोलंदाजी तितका चांगला कव्हर करण्याचा प्रयत्न. बॉलर पुन्हा एकदा तयार. प्रफुल्ल पहिले षटक घेऊन येत असताना याडी एलकातीने ऑप्शन पुन्हा एकदा ढकलले. यावेळी सुद्धा बॉल इथे फील्ड केला जाईल. धावसंख्या फक्त एकच मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ सध्या मार्गस्थ. पॉवरप्लेच्या षटकात ज्या प्रकारे कामगिरी पाहायला मिळते खूप चांगली आता पण सुरुवात प्रफुल्लच्या मार्फत. विकेट टेकर सध्या बॉलर आहे आणि प्रफुल्ल आतापर्यंत खूप चांगली कामगिरी करत असताना चांगला दमखम त्याच्या मार्फत. हो षटक खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण बॉल इथे स्टॉप होईल. धावसंख्या मिळणार नाहीये. येतोय डॉट बॉल. पहिले षटक जर पाहायला गेलं तर कमालीचा आतापर्यंत पाहायला मिळत असताना वेगवान पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न बिलकुल केलेला नाहीये. कधी कधी थोडस तुम्हाला संयम घ्यावा लागतो. कडवटपणाचा शब्द आहे. चिकाटीने सध्या तुम्हाला लढावं लागेल. तो आयुष्य जर पाहायला गेलं तर नक्कीच चिकाटी हा शब्द ज्याच्या अंगी चिकटतो त्या व्यक्तीचं आयुष्य हे सोन्यासारखं चमकतं. आणि या मॅच मध्ये चिकाटीने लढावं लागेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इथे अपील, पण तो बॉल पुन्हा एकदा चाललाय गलीमध्ये. फिल्डर पुन्हा एकदा येत असताना जोपर्यंत बॉल फील्ड करते तोपर्यंत धावसंख्या लेग बाय 1 रन कंप्लीट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते या एक धावेच्या मदतीने 3 रन्स 3 धावा आहेत. एक गडी बाद झाल्यानंतर टीम नागझरी चॅलेंजर्स काय सामना खेळला होता. मागचा सामना एक मोठं टार्गेट सेट करत असताना 105 धावा पहिल्या मॅच मध्ये या टीमने नागझरी चॅलेंजर्सने आजच्या दिवसातील उच्चांक आकडा. त्यामध्ये अतुलची खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरचा खेळ ते समाप्त. पहिला स्पेल ज्या प्रकारे प्रफुल्लने हाताळलं. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी करत असताना 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली. म्हणजे कमालीचा स्पेल त्याचा राहिला. अफलातून कामगिरी करत असताना टीम या मॅच दरम्यान एका बाजूने पांडे 11 वर्सेस टीम नागझरी चॅलेंजर्स. पांडे 11 या टीमने टॉस जिंकला. लगेच फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतला. पाहूया या मॅच मध्ये कशी कामगिरी होईल. यंग स्टार आहेत. यंग टॅलेंट दाखवण्याचा कदाचित उमटवण्याची संधी इथे प्राप्त केली जाईल या मोठ्या स्टेज वरती. आसागड क्रिकेट सुपर लीगचा थरा सध्या आपल्या समोर रंगत असताना हे देखणं आयोजन आपल्या समोर आहे. या स्पर्धेसाठी नेहमीच स्पर्धा म्हणते की तुम्हाला चांगली मेहनत घ्यावी लागते.
आणि कठीण मेहनत घेऊन ही स्पर्धा पार पाडली जाते. यार फुटबॉल बॉल ऑन साइड, बॉल थांबणार नाहीये. बॉल हवाई सफर एयरप्लेन मोड केल्यानंतर हा बॉल बाजुओं में है दम, ये लगाया मैक्सिमम सिक्सर षटकार. मेजरच्या बॅट बॉलला षटकार. अफलातून टायमिंग दाखवत असताना मॅन फ्रॉम आंबेसरी आणि या मॅच मध्ये जबरदस्त टायमिंग दाखवत असताना षटकाराचा मोहर अगदी रबर स्टॅम्प इथे पेश करत असताना विजय ठाकरे मेजर सध्या आहे. त्याच्या बॅट बॉलनं षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 10. ओव्हर नंबर 1 चा खेळ समाप्त. दुसऱ्या ओव्हरच्या सुरुवात इथे फुलटॉस केला आणि फुलटॉस बॉल वरती याडी. बॉल थांबणार नाहीये. येतोय हा एक बिग ब्लास्ट षटकार. हा बॉल सुद्धा फुलटॉसच. हा बॉल फॉलो मध्ये पकडता आलेला नाहीये. 22 ज्या प्रकारे वेगाने बॉल इथे अगदी डिलिव्हर करतो, पण तो फुलटॉस बॉल सातत्याने मारा करत असताना या 24 पावलाच्या खेळपट्टीवरती तितकी चांगली गोलंदाजी, तितका चांगला खेळ. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. धावसंख्या जोर पोहोचते डबल 111. अफलातून कामगिरी. फुलटॉस बॉल होता आपल्याला पुन्हा एकदा कट केला. याडीचा बॉल चालला मागे. फिल्डिंग जोपर्यंत होईल, प्रोटेक्शन थोडस लोंगपलं. चुकीचं बॉल जोपर्यंत फील्ड करते डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. तो सुरक्षितरित्या बॅटला ग्राउंडिंग करत असताना इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते. स्कोर मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा. ओव्हर नंबर 1 मध्ये 3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती एक मोठी चपराक गेल्यानंतर थोडासा वेग वाढवला, त्यानंतर लाईन मध्ये थोडासा बदल केला. सातत्याने फुलटॉस बॉल आतापर्यंत पाहायला मिळते. बॉल तयार. याडी चांगला वेग, चांगली लेन, चांगला इथे अनालिसिस. लाजबाब गोलंदाजी. डिलिव्हर केल्यानंतर ज्या प्रकारे प्रचंड वेगाने बॉल पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चांगली लेंथ अँड लाईन. अफलातून प्ले अँड मिस. दाद मागितली, पण त्यानंतर जर सफल केण्याचा प्रयत्न. इम्पॅक्ट लाईनने मार्जिनच्या आतमधून बॉल पडल्यानंतर थेट सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या मिळणार नाहीये. अफलातून स्पेल हाताळत असताना अफलातून कामगिरी या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. पहिल्या बॉलती घात केला बॉलरने, तो त्यानंतर ज्या प्रकारे गोलंदाजी करावी लागते अगदी त्यानंतर थोडासा बदल केला. टीमची धावसंख्या स्कोर करते 13 धावा. विकेटचा विचार केला तर विकेट गमावलेले आहे टीम नागझरी चॅलेंजर्स. 1 विकेट लॉस. बॉलर पुन्हा एकदा तयार. 22. ओहो, कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटला फिल्डर आहे. चुकी होणार नाहीये आणि 500 रुपयाचं पारितोषिक इथे देण्यात येईल ओम साई स्पोर्ट या युट्यूब वाहिनीकडून. मयूर घरत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. सुनील यादव यांच्यासाठी हे पारितोषिक इथे देण्यात येईल. चांगली काबरी. जसं बक्षीस आलं अगदी तयारच होता आणि याडी बॉल आला आणि झेल इथे पकडल्याने 500 रुपयाचं पारितोषिक. विकेट डाऊन. बिग विकेट. मितेश मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानात दाखल. कमला. कमला नेहमी समलात करण्यासाठी येतो. ताबडतोब बॅटिंग करण्यासाठीच. अफलातून कामगिरी करावी लागेल. टीमची टोटल 13 धावा, 2 गडी बाद. चांगली बॅटिंग आतापर्यंत करत असताना पांडे 11 वर्सेस टीम पांडे 11 हा सामना आपल्यासमोर आहे. बॉलर पुणे एकदा तयार. ओहो, वेगवान बॉल. याडी टप्पा थोडासा खराब आहे. पंच पुणे एकदा दंडित घोषित करतील. अतिरिक्त धावसंख्या एक्स्ट्राच्या रूपाने टीमची धावसंख्या ऍड होईल. टीमची धावसंख्या टोटली जाऊन पोहोचते 14 धावा. अफलातून कामगिरी. दोन्ही टीम या मॅच मध्ये कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स चांगला द्यावा लागेल. लीग मॅचेस सध्या फॉर्मॅट पाहायला मिळतो. लीग मॅचेस मध्ये तुम्हाला क्रिकेट चांगलं दाखवावं लागतं. बॉलर पुणे एकदा तयार. ओहो, समोर टाकला. ऑन साइडला चांगला फटका. फिल्डर डीप मध्ये चांगलं स्टेज करत असताना शरीराला ताण सध्या दिला जातो. शरीराला ताण दिल्याशिवाय मान मिळत नाहीये. ओव्हरची ते समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. दुसरं षटक सुद्धा समाप्त. म्हणजे 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड होती 7.50 ज्या गतीने आतापर्यंत 15 धावा. विकेट गमावले 2 आणि 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त.
तर वेलकम बॅक. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ ते समाप्त. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावसंख्या स्कोर करते 15 धावा आहेत. 2 विकेट गमावले तर चांगली बॅटिंग पाहायला मिळते. तितकं चांगलं कव्हर करण्याचा प्रयत्न होईल. फिल्डिंगच्या साईडचा विचार केला तर फिल्डिंग सध्या थोडंसं विखरलं जाईल. रिंगणाच्या आतमध्ये सध्या फिल्डिंग जर पाहिलं गेलं तर ऑन साईडला फक्त एक फिल्डर, आपण 2 फिल्डर सध्या पाहायला मिळतात. आपण एकच फिल्डर सध्या पाहायला मिळतो. मिड विकेटला सध्या फिल्डिंग पाहायला मिळत असताना त्यानंतर जर पाहायला गेलं तर ऑफ साईडला गली, त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट. एक फिल्डर पॉइंटला सध्या सेट आहे. बाकीचे फिल्डर जर पाहायला गेलं तर रिंगणाच्या बाहेर पळते यार. ओहो, ऑफ साईडला कमलाच्या बॅट मधून बॉलला ढकलत असताना चांगला फटाका, पण तो बॉल जोपर्यंत फील्ड करतील धावसंख्या फक्त एकच मिळेल इथे. या एक धावेच्या पद्धतीने स्ट्राईक रोटेट टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर करते या इकडे धावेने 16 धावा. ओव्हर नंबर 30 सध्या हाताळण्याची जिम्मेदारी पुणे एकदा सुनीलच्या मार्फत पार पाडली जाते. SP पुणे एकदा तयार. ओहो, पाठ करण्याचा प्रयत्न, पण तो पंचायती दर्शतील अतिरिक्त बाहेर बॉल. अवांतरच्या रूपाने पुणे एकदा धावसंख्या इथे ऍड होईल. अडचण जर त्या पाहायला गेलं तर नक्कीच पाहायला गेलं तर आहे, पण तो अडचण दूर करण्यासाठी तितकी चांगली जोखीम जी आहे ती स्वीकारावी लागेल. विकेट काढायचे आहेत आतापर्यंत 2 विकेट नक्कीच गमावलेत. टीमची धावसंख्या 16 मात्र 17. ऑफसाईडला याडी फटाका चांगला पुणे एकदा ऑफ ड्राईव्ह. बॉल जोपर्यंत कव्हर करतील एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. एक धावेच्या पद्धतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 धावा. प्रत्येक बॉलवरती खानाखुण्या केल्या जातील. प्रत्येक बॉलवरती धावा करण्याचं सामर्थ्य आहे, तो प्रयत्न करावे लागतील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पुणे एकदा या आणि टप्पाला जबाब. थोडीशी चुकीची पोझिशन कमलाच्या मार्फत, अन्यथा कदाचित थोडासा बाहेर बॉल घोषित केला असता, पण तसं होणार नाहीये. रिव्हर्स जेव्हा जेव्हा खेळला जातो बॉल बाहेर असतो कधी कधी, तेव्हा मात्र इथे ओहो यावेळी सुद्धा बॉल चाललाय मागे. यावेळी सुद्धा बॉल चांगला आहे. SP च्या मार्फत सुनील दादा सध्या ज्या प्रकारे गोलंदाजी करत असताना आपलातून आतापर्यंत गोलंदाजी. टीमची टोटल स्कोर कार्ड होती 18 धावा. ओव्हर नंबर या इनिंग मध्ये 3रं षटक सध्या पाहायला मिळत असताना सरळ बॅटने ओनसेला खूप चांगला स्ट्रोक सिलेक्शन, पण फिल्डर मिड विकेटला जो पण बॉल फील्ड करते चांगली फिल्डिंग, 2 धावा घेण्याचा प्रयत्न. फेकी तितकीच चांगली आणि इथे बॉल जर कॅरी केला असता, गॅदर केला असता तर इथे कमलाची खेळी कदाचित थोडीशी भीतीमध्ये आली असते, पण तसं होणार नाहीये. रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा तितकं चांगलं ताळमेळ या 2 बॅटरच्या माध्यमातून 2 बाय ते ऍड होतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 20 धावा. चांगलं क्रिकेट सध्या खेळत असताना शेवटचा बॉल या षटकातील. ओहो, ऑन साइड आहे आणि चांगलं स्ट्रोक. बॉल चाललाय पुणे एकदा मागे. हा बॉल थांबेल का? फिल्डर थोडीशी अगदी लपंड लावत तिथे चालू पडतो, त्यानंतर इथे 2 धावा कंप्लीट. ओव्हरची समाप्ती या मॅच मध्ये. कोणाला बाईकची चावी मिळाली तर आपण मुख्य कॉम्बॉक्स मध्ये आणून द्यायचे आहे. एव्हेंजर गाडी आहे, गाडीची चावी कोणाला भेटल्यास आपण चावी मुख्य कॉम्बॉक्स मध्ये आणून द्या. आपण घेऊन आलं तरी चालेल. फक्त एकच सिंगल मिळेल. ओव्हरची समाप्ती.
थोडासा सामना जो आहे तो फास्ट खेळावा, कारण की इथून एक अजून जो सामना पेंडिंग मध्ये आहे तो आपल्याला खेळवावा लागेल. आजच्या दिवसातील सर्व सामने आमचा शेड्यूल जो आहे तो पूर्ण करण्यासाठी तर थोडीशी काय करायची आहे पंच. बोल पुन्हा एकदा ते यार. ओहो सो बॅटने ऑन साइडला प्रफुल खाली क्या ड्रॉप, कॅच पकडता आलेला नाहीये. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. इथे एकच सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. फक्त एकच धाव मिळेल. या एक धावीच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड ढकलत असताना आतापर्यंत 23-23. कमला सातत्याने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करत नाहीये. सातत्याने स्विच हिट करण्याचा प्रयत्न म्हणजे ऑफ साइडला त्यामध्ये यश मिळत नाहीये. त्याच्यासाठी थोडासा प्लॅन जो आहे थोडासा इथे वेगळ्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी करत असताना सुशांत पुन्हा जाते यार. हो याडी बॉल वेगवेगळे फिल्डर खाली येत असताना याडी पकडला जाईल का. याडी कॅच पकडण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यश मिळणार नाही. दोन धावा घेण्याचा प्रयत्न. कमला पुन्हा एकदा सुरक्षितरित्या आतमध्ये पोहोचत असताना बॅटला पुन्हा एकदा स्लाइडिंग करत असताना फक्त 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक बॉलवरती जर पाहायला गेलं तर नक्कीच चांगली बॅटिंग आतापर्यंत कमला सातत्याने बॅटचा स्विंग ओपन करतो, पण टायमिंग जे आहे ते टायमिंग होत नाहीये. सातत्याने मोठा मारा करण्याचा प्रयत्न, पण 2 धावा इथे मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25-25. ओपन नंबर या मॅच मध्ये चौथं षटक. मोठा धमाका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पुन्हा एकदा लाजबा थोडीशी लाईन या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करत असताना येतोय डॉट बॉल. धावसंख्या मिळणार नाहीये. टीमची टोटल जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड होती 4 बॉलचा खेळ इथे समाप्त. शेवटचे 2 बॉल पुन्हा एकदा शिल्लक. बॉलर सुशांत पुन्हा एकदा तयार. खाली राहत असताना बॉल पुन्हा एकदा प्लेसमेंट याडी. धावसंख्या मिळणार नाहीये. मोठे हिट पाहिजेत. मोठा सामना आहे. मोठ्या हिटची आवश्यकता पडते या मॅच मध्ये. ती कामगिरी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतील, परंतु प्रयत्नाने यश मिळत नाहीये. आपल्या कर्तृत्वाचा पतंग उडवायचा असेल तर तुमच्या हातामध्ये कसरत नावाची, मेहनत नावाचा दोरी जी आहे ती पुन्हा एकदा तुमच्या हातामध्ये पाहिजे, परंतु त्याच्यासाठी प्रयत्न तितके चांगले मजबूत ठेवावे लागतील. आणि आतापर्यंत कामगिरी चांगली. ओव्हरची समाप्ती. या इनिंग मध्ये 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 26-26. पाणी लगेच घेऊन जायचं आहे मैदानात. ड्रिंक्स ब्रेक.
बॉल पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अगदी भोवऱ्यासारखा फिरला परंतु त्यानंतर इथे कॅच पकडत आलेला नाहीये. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. प्रत्येक बॉलवरती कॅच पकडत आलेल्या नाहीये. आतापर्यंत 3 कॅचेस ड्रॉप. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27-27. अफलातून कामगिरी करावी लागेल. धावांचा चांगला टेम्पलेट सेट करण्यासाठी बॉलर पुन्हा एकदा तयार. 27 धावा आतापर्यंत पाहायला मिळत असता सुनील पुन्हा एकदा विकेट मिळवल्यानंतर ज्या प्रकारे सेलिब्रेशन पाहायला मिळतं ते सेलिब्रेशन करण्यासाठी विकेट काढायचे आहेत. सरळ बॅटने या स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर पुन्हा एकदा लोंगोडला. प्रफुल्ल जोपर्यंत बॉल बतील धावसंख्या जास्त मिळणार नाहीये. एकच सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. एक धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न. तो धावसंख्या आतापर्यंत चांगली बॅटिंग करत असताना चांगली ॲव्हरेज बाय टोटल. ओहो यार पुन्हा एकदा आपले आंबेस बोडीला अगदी परफॉर्म देणारा बॉल पुन्हा एकदा. ते इथे जर पाहायला गेलं तर धावसंख्या मिळणार नाहीये. चांगली बॅटिंग आता प्रयत्न कमला सातत्याने बॅट स्विंग करत असताना बॉल टू बॉल आणि बॅटचं टायमिंग होत नाहीये. आलाय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. सुनील पुन्हा एकदा तयार. तो कमला आतापर्यंत बॅट आणि बॉल त्याला ओहो याडी ऑफ साइडला फटका आबेद फील्डर खाली. कॅच पुन्हा एकदा पकडत आलेला नाहीये. बॉल चलाय सीमा पार मिळते धावा 4. येतो हा कमलाचा हमला. बॉल सीमाच्या बाहेर येतो हा षटकार. टोटली टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर काढते. कमला सातत्याने अगदी झुंजत होता सातत्याने या मॅच मध्ये. अगदी बॅटचा स्विंग ओपन करत परंतु त्याच्या बॅटला बॉल इथे लागत नव्हता. खेळ या मॅच मध्ये चांगलं टायमिंग दाखवत असा बॉल सीमाच्या बाहेर जाऊन पोहोचते. 32 धावा 4 धावेच्या मदतीने. चांगली बॅटिंग. 4 बॉलचा खेळ ते समाप्त. शेवटचे 2 बॉल. ऑनसाइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न पण बॉल आणि बॅट पुन्हा एकदा इथे संपर्क होत नाहीये. अनफॉर्च्युनेटली नॉट कनेक्टेड टू बॅट. आणि इथे टायमिंग जे आहे ते टायमिंग पुन्हा एकदा दाखवता आलेले नाहीये. वेगळीच सदा असते प्रत्येक बॅटरची शैली टेनिस क्रिकेट मध्ये आणि त्याच वेगळ्याच अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न कमलाचा सातत्याने. ओहो याने चांगला फटाका. तो आर्यन जोपर्यंत बॉल मध्ये येईल एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. प्रोटेक्शन मागे नाहीये. 2 धावा. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा इथे कंप्लीट होतील. आर्यनने इथे चुकी केली. बॉल जसा घेतला त्याने अगदी तसाच फेकला आणि त्यानंतर त्या बॉल वरती 3 धावेची खानाखुणा पुन्हा एकदा पाहायला मिळते. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा मात्र 3 धावा इथे मिळतील आणि 3 धावेच्या मदतीने ओव्हर नंबर 5 खेळ इथे समाप्त. 36 धावा 5 वर समाप्त. आणि फुलटूस बोलतो ऑनसाइडला पुन्हा एकदा ड्राइव्ह करत असताना विजयच्या बॅट मधून चांगला इथे स्ट्रोक पडतो. याडी विकेटचं पतन होईल का? रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा कमालीची पाहायला मिळते. दोन्ही बॅट्समन या मॅच मध्ये या क्रीज वरती दोन्ही पायाने जसं वाटतं की चाक बसवलेले आहेत अगदी त्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा इथे कंप्लीट. टीमची धावसंख्या जोड पोहोचते स्कोर कार्डची 38 धावा. राऊंड विकेट. याडी सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फील्डर आहे
मस्त कला दस्तक. बॉल इज आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. चांगली बॅटिंग करत असताना धमाकेदार सध्या बॅटिंग विजयच्या बॅट मधून. हो सरळ बॅटने ऑफसाइडला पुन्हा एकदा चांगला फटाका. पण बॉल जोपर्यंत फील्ड करते तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. 2 धावा मिळतील का? पण 2 धावा मिळणार नाहीयेत. कमालीची सध्या बॅटिंग करत असताना दोन्ही बॅट्समन या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर करते 44 44 45 45. प्रत्येक बॉलवरती सध्या खानाखुणा थोडेसे चेंज होत असताना धावेचा पुन्हा एकदा रतीब सेट करत असताना धावा जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा थोडीशी झेप सध्या पाहायला मिळते. ओव्हर नंबर 6 मध्ये पुन्हा एकदा भावेश तयार. ओहो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंच यस. पुन्हा एकदा वळत असताना एकत्रित धावसंख्या एक्स्ट्रा पुन्हा एकदा मिळेल. एक एक धाव सध्या गोळा करण्याचा प्रयत्न केला जातो. धावसंख्या पुन्हा एकदा मोठी इथे सेट करण्याचा प्रयत्न अफलातून खेळी सध्या साकारत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड होती 46 46. धावसंख्या टीम नागझरी चॅलेंजर्स. याडी ऑनसाइड खूप चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा पीटर जोपर्यंत फील्ड करते चुकी झाली. बॉल चालला मागे. प्रफुल पुन्हा एकदा आहे. त्यानंतर इथे लेजी क्रिकेट सध्या पाहायला मिळते. बॉल तुम्हाला कव्हर करायचा आहे. प्रत्येक बॉल वरती सध्या 2 धावा आल्या तर नक्कीच चांगलं टार्गेट होऊ शकतं. माफ करा सेट. आणि इथे धावेचं टार्गेट सेट करत असताना अप्रतिम कामगिरी अफलातून कामगिरी. सरळ बॅटने ऑनसाइड पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. पदू याडी फिल्डर सुद्धा आहे मिड विकेटला डीप मध्ये 2 धावा पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. आणि याडी इजिली टेकन बाय व्हेरी नाइसली. 2 रन्स कंप्लीट. नाउ स्कोर इज ऑन दी बॉर्ड 50 कंप्लीट. 50 धावा. शेवटचा एक बॉल या षटकातील शिल्लक. 22 पुन्हा एकदा तयार. 22ने आतापर्यंत चांगली कामगिरी. पण या ओव्हरमध्ये थोडस खर्चिक गोलंदाजी. 22ची आतापर्यंत 2 स्पेल झाले तर त्याच्या मार्फत दोन्ही स्पेल मध्ये एक एक षटकार. जे टोटली 2 षटकार त्यांनी खर्च केलेले आहेत. 6वा षटक शेवटचा बॉल या षटकातील. बॉलर पुन्हा तयार. अराउंड विकेट सोबर कमला. याडी बॉलला जाऊ दिले. विकेट किपरच्या हातामध्ये याडी खानाखुणा पुन्हा एकदा येतील. एकत्रित धावसंख्या 72 रूपाने एक्स्ट्रा धावसंख्या आतापर्यंत जास्तीत जास्त खर्च करत असणार टीम पांडे 11. 22चा वेग प्रचंड. पतू लाईन थोडीशी खराब. याडी फुटून बोलत आहोत. पुन्हा एकदा इथे चांगला स्ट्रोक सेट करत असताना हा बॉल सुद्धा थांबलेला नाहीये. अनस्टॉपेबल. हा बॉल सुद्धा सीमारेषा बाहेर. मेकर किंग सध्या आहे दोन्ही बॅटर. या चौकाराच्या मदतीने ओव्हरची समाप्ती. 6 ओव्हरच्या खेळीचे समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते 55. 55 धावा. 6 ओव्हर. थँक्यू डीजे. 6 ओव्हरच्या खेळीचे समाप्त. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 55 55. शेवटचे 12 बॉल आता शिल्लक. पुणे त्या ट्रॅक मध्ये येत असं सुशांत. संतत दोन्ही बॅट्समन आतापर्यंत नाही येत. पण चांगली बॅटिंग करावी लागेल. विजय पुन्हा एकदा तयार. विजय मेजर आतापर्यंत चांगली बॅटिंग. टीमची धावसंख्या 55. अखुंड पैदा बॉल होता. पुन्हा एकदा कट करत असा फिल्डर पुन्हा एकदा आहे मिड विकेटला. थोडासा येईल जो तो बॉल फिट करते. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावामध्ये पुन्हा एकदा इरादे वादे जे आहेत ते पुन्हा एकदा मजबूत पाहायला मिळत असताना या 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. या 2 धावेच्या मदतीने 57 57 ऑन दी बॉर्ड. चांगली बॅटिंग करत असताना अफलातून खेळाचं आतापर्यंत प्रदर्शन
दोन्ही टीमला माहिती आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला इथे धावा काढायच्या, दुसऱ्या बाजूने धावा रोखायच्या आहेत. कमी टार्गेट आपल्यापर्यंत असेल तर नक्कीच चांगली कामगिरी होऊ शकते. या प्रकारे सध्या खेळाचं प्रदर्शन दाखवावं लागेल, अगदी त्यात मनोवृत्तीने खेळत असताना. पुन्हा एकदा कट करत असताना गॅपमध्ये बॉल पडतो. फिल्डर पुन्हा एकदा काऊ कॉर्नर मध्ये मिड विकेट वरती येईल आणि या फिल्डिंग तितकीच चांगली, तितका चांगला दमदार थ्रो आणि विकेटचं पतन. कमला जाईल मैदानाच्या बाहेर, विकेट डाऊन. या मॅच मधून कमलाची खेळी समाप्त. फलंदाज बाद. जिथून खेळीची समाप्ती केली तिथूनच या मॅच मध्ये स्टार्टअप करत असताना हा बॉल सुद्धा समोरच, हा बॉल सुद्धा मैदानाच्या बाहेरच. फिल्डर आतमध्ये, बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. लागोपाठ लगा तो 6. परंतु या मॅच मध्ये लगातो 6 ठोक डाला अतुलच्या बॅट मधून. लागोपाठचे 2 हिट. हा बॉलला पुन्हा एकदा न्याहाळलं, परीक्षण केलं, पण त्याने सोडून दिलं. विकेट किपर हातामध्ये पंच पुन्हा एकदा घोषित करतील. अतिरिक्त धावसंख्या एक्स्ट्रा मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 71. नेहमी जेव्हा जेव्हा अतुलची एंट्री होती बुलेट ट्रेन तो चालवतो आणि सध्या फेरारी मध्ये स्वार करत असताना या मरीन ड्राईव्ह वरती हा बॉल सुद्धा पायामध्ये, हा बॉल सुद्धा प्लेसमेंट, नो लुक शॉट. क्या बात है, ऑन साइडला सिक्सर षटकार. स्कोर काढते. प्रदीप पाटवीची नेहमीच आठवण येत असते जेव्हा जेव्हा असा क्रिकेटमध्ये स्ट्रोक येत असतो. आणि सध्या या मॅच मध्ये 77 धावसंख्या स्कोर कधी बॉलर पुन्हा येतात यार. हा बॉल सुद्धा समोरच, ऐसा नहीं डालने का. हा बॉल सुद्धा जस्ट पार. 4 सिक्सर एकाच ओव्हर मध्ये या मॅच मध्ये. इथे समाप्त. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 83 आकड्यावरती. हो याने प्लेस करायचा होता पण याने इथे चुकी केली. पण याने बॉल इथे डायरेक्ट हिट होईल का? पण इथे धावसंख्या फक्त एकच मिळेल. एका बाजूने चुकी झाली, दुसऱ्या बाजूने चुकी झाली आणि त्यानंतर चुका झाल्याने या मॅच मध्ये अतुल पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक. अतिशय घातक सध्या आहे. जखमी वाघ जितका घायाळ असतो अगदी तितकाच घायाळ वाघ सध्या आहे. 4 षटकार आतापर्यंत एकाच ओव्हर मध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 84-84. अफलातून कामगिरी करत असताना अतुल पुन्हा एकदा तयार.
हा बॉल फुटतो असतो ऑफसाइड कट केला फिल्डर आहे पण तो गॅप मध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न जो पण तो बॉल फीड करतील हा बॉल सुद्धा थांबलेला नाहीये हा बॉल सुद्धा सीमा पार मिळते धावा 4 मित्र हा एक दमदार दिमागदार चौकार जबरदस्त टायमिंग स्पीड टायमिंग अगदी डायमंडच आहे या मॅच मध्ये हिऱ्यासारखं चमकायचं असेल तर प्रत्येकाने नक्कीच घासावं लागतं आणि ते सध्या घातक फलंदाजी करत असताना अतुल सध्या नागझरी गावचा सुपुत्र नागझरी गावचा या मॅच मध्ये जर पाहिलं गेलं तर चांगली 3 बॉलचा खेळ समाप्त या ओव्हर मध्ये पाहायला मिळत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 88 बॉल पुन्हा येतात या प्रफुल्ल दास हो याने सुद्धा कट करण्याचा प्रयत्न पॉइंटला पुन्हा एकदा गलीमध्ये फिल्डर जो पण तो बॉल फीड करतील धावसंख्या जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न आणि याआधी विजय सध्या स्वतःला इथे बाद घोषित करतील स्वतःहून क्रेज सध्या सोडत असताना कारण की अतुल सध्या टच मध्ये आहे विकेट डाऊन होईल फलंदाज मैदानाच्या बाहेर बिग विकेट विजयने त्याचं कार्य केलं परंतु या मॅच मध्ये फिनिशिंग टचेस ज्या द्यायच्या आहेत नागझरी चॅलेंजर्स टीम साठी मैदानात कलाकृती दाखवण्यासाठी ऋतिक पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 90 कंप्लीट पुन्हा 89 पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न पण बाहेर किनारा बाहेर का रास्ता आणि इथे अतुलची खेळी समाप्त फलंदाज अतुल तंबूच्या दिशेने बाद आठ बॉल मध्ये जर पाहिलं गेलं तर 30 धावांची एक जबरदस्त खेळी कडक बॅटिंग करत असताना कमलाने 24 धावा ठोकल्या विजयचा विचार केला तर विजयने 26 धावा म्हणजे चांगली बॅटिंग त्याच्या मार्फत टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 89 हो याडी टप्पा पर्यंत चालय मागे पण तो पंचायती दर्शत येईल इथे ओव्हरची समाप्ती 8 ओव्हरचा खेळ इथे समाप्त 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते
सध्या या मॅच मध्ये टार्गेटचा पाठलाग करायचा नाही. आजच्या दिवसातील सर्वोत्तम कामगिरी सध्या नागझरी चॅलेंजर्स. ओहो खाली राहत असणार बॉल याडी प्ले अँड मिस दांडी ते गोल आणि फर्निचर डिस्ट्रॉइड उद्ध्वस्त. पहिला धक्का फलंदाज सुशांत मैदानाच्या बाहेर शांत चित्ताने हताश निराश बुद्धीने पहिला धक्का पहिल्या बॉल वरती दांडी ते गोल आणि मैदानाच्या बाहेर टीम पांडे 11 या टीम साठी पहिला धक्का. विकेट गॉन, विकेट डाऊन, विकेट लॉस. पहिले बॉल होते, पहिला विकेट गमावला बॅटिंग करणारी टीमने. बॉलर पुन्हा एकदा तयार. ओहो बॅकफुट देऊ पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. युवी पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये आपल्या आहे वेगळ्याच लय मध्ये सध्या पंचाची कामगिरी पार पाडण्यासाठी. दुसऱ्या बाजूने चेतन सध्या आहेत पंचाच्या भूमिकेमध्ये. टीमची खातं ओपन सध्या. पुन्हा एकदा प्लेसमेंट करण्याचा नादात बॉल. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. विकेट किपरच्या हातामध्ये आणखी एक डॉट बॉल. नावसंख्या मिळणार नाहीये. टोटली हा सामना जर पाहायला गेला तर यानंतरचा होणारा सामना दोन्ही टीम लगेचच या आलिया फायटर वर्सेस टीम वैदू 11. आपण टॉससाठी लगेच संपर्क करायचा आहे. दोन्ही टीम आपण उपस्थित असाल तर ताबडतोब टॉससाठी या. आलिया फायटर वर्सेस टीम वैदू 11. आपण टॉससाठी लगेचच याडी ऑफसाइड बॉलला ढकलत असताना बॉल चांगला पुन्हा एकदा हवेमध्ये येथे लहरत असताना जोपर्यंत बॉल फिर करते तोपर्यंत रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा इथे कंप्लीट होतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते. स्कोर किती धावा आहेत पाहायला मिळत असताना चांगली बॅटिंग सध्या करावी लागेल. अगदी धावेचे इथे नतीब सेट करण्यासाठी तितकीच चांगली बॅटिंगचा परफॉर्मन्स द्यावा लागेल टीम पांडे 11. पुन्हा पाठलाग करण्याचा प्रयत्न पडतो. याडी जाऊ दिला विकेट किपरच्या हातामध्ये. तोपर्यंत वाईट जिंकून एकत्रित धावसंख्या. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. त्यानंतर 2 बॉल जर पाहिलं गेलं तर अतिरिक्त धावसंख्या खर्च करत असताना टीमची धावसंख्या टोटली जाऊन पोहोचते 4. याडी ऑन साइडला फटका चांगला स्पीड टाइम फिल्डर खाली वॉड कॅच परंतु कॅच पकडता आलेला नाहीये. चांगले इथे ग्लोरी टी दाखवत असताना एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. लाजवाब फिल्डिंगच्या नजराना असं वाटतं की बॉल चालला मागे परंतु स्वतःला स्टेज करत असताना हवेमध्ये जंप घेतली आणि ज्या प्रकारे वादळी जशी ताणली जाते अगदी तसा आतापर्यंत खेळ दाखवत असताना मोंटी हा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये फिल्डर पुन्हा एकदा खाली पण या दिशेला बॉल पकडता आलेला नाहीये. जोपर्यंत बॉल फिर करतील रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा चांगले पाहायला मिळत असताना 2 धावा इथे कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तो 2च धावा इथे सॅटिस्फाय व्हावं लागेल. या 2 धावेच्या मदतीने ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ ते समाप्त. या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झोन पोहोचते टोटली 7 रन्स. 7 धावा आहेत. 90 धावेचा पाठलाग करत असताना वैदू 11 लगेचच आपण टॉससाठी या प्रेझेंट बॉक्स मध्ये. आणि दुसऱ्या बाजूने टीम आलिया फायटर आसागड आपण लगेच टॉससाठी या. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. बॉल पुन्हा एकदा बॉडीला स्केट होईल. जोपर्यंत धडक देईल धावसंख्या मिळणार नाहीये. ओव्हर नंबर 2 मध्ये आतापर्यंत चांगली सुरुवात करतो. पहिला बॉल वाईट टाकल्यानंतर अतुलने पुन्हा एकदा थोडासा लाईन मध्ये बदल करत असताना चांगला वेग.
हो डाऊन द ट्रॅक ऑन साइडला गॅप मध्ये काढण्याचा प्रयत्न फिल्डर आहे रिंगणाच्या आतमध्ये जो पण बॉल फिट करते दोन धावा घेण्याचा प्रयत्न पण दोन धावा मिळणार नाहीयेत. चांगली फिल्डिंग नागझरी चॅलेंजर्स टीम कडून पाहायला मिळत असताना नागझरी चॅलेंजर्स टीम पूर्णपणे ताकदीने या मैदानात उतरत असताना चांगली आतापर्यंत बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. अगदी त्या प्रकारे खेळ दाखवत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय पटाईत खेळ सध्या पाहायला मिळतो. हो अखुट बोलतो ऑन साइडला पुल करत असताना हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये ओनली 2 रन्स. 2च धावा ते कंप्लीट होतील. धावसंख्या झोन पोहोचते या दोन धावेच्या मदतीने धावा आता आहेत. तर धावा आहेत 10. 11 याकडे होती. प्रत्येक ओव्हर मध्ये आता एखादा हिट इथे करावा लागेल. डाऊन द ट्रॅक पुन्हा एकदा थोडासा खाली राहत असताना बॉल पुणे येथे फील्ड करतील विकेट किपर. धावसंख्या मिळणार नाहीये. अतुलचे कमालीचं षटक आतापर्यंत पाहायला मिळतं कारण की 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त या ओव्हर मध्ये. टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर करते डबल 111. हो ऑन साइडला आणि फटका पुणे एकदा चांगला पडतो इथे मिस फील्ड पोहोचलाय मागे. धावसंख्या तोपर्यंत येथे ऍड केली जाईल. धावसंख्या अजून पोहोचते 12. अफलातून कामगिरी करत असताना या ओव्हर मध्ये प्रत्येक बॉलवरती खानाखुणा थोडेसे वेगळ्या असू शकतात परंतु जास्तीत जास्त हा सामना फिरवण्याची ताकद जी आहे ती ताकद फिरवण्याची दाखवत असताना कारण की दोन्ही बाजूने अटॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. अन्यथा या मॅच मधून भरपूर लांब जाईल परंतु पंच पुणे दर्शवतील येथे. एकत्रित धावसंख्या टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर काढते 13 धावा. बोलो तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॉल चला मिड विकेटला फिल्डर पुन्हा एकदा वेगळ्या पुढे सरसावे जो पण बॉलला फील्ड करतील. ओव्हरची समाप्ती. टोटली या इनिंग मध्ये जर पाहिलं गेलं तर 2 ओव्हरचा खेळ ते समाप्त. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14. 14 धावा. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हर्स कंप्लीट. 14 रन्स 14 धावा आणि विकेट गमावलेल्या आहे टीम पांडे 11. 1 विकेट लॉस. तो सामना थोडासा फास्ट खेळायचा आहे. अजून एक सामना जो आहे तो आपल्याला खेळवावा लागेल. सरळ बॅटने याडी बॉल उभीमध्ये फिल्डर खाली. ऋतिक सध्या येत असताना विकेटचं पतन. फलंदाज बाद. चांगली फिल्डिंग. कमलाने पुन्हा एकदा पहिल्या ओव्हरचा स्पेल जेव्हा हाताळला पहिल्या बॉलवरती विकेट मिळवला. या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा मैदानात येत असताना आर्यन बाद झाल्यानंतर बॅटिंग करण्यासाठी हिटेस सध्या मैदानात दाखल. कमलाचे पहिले 2 बॉल कमालीचे राहिलेत. पहिल्या 2 बॉलवरती जर पाहिलं गेलं तर की पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट. वैयक्तिक दुसरं षटक हाताळलं तो टीमसाठी तिसरे षटक. पहिल्या बॉलवरती पहिला विकेट. टोटली 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 14. 14 ओव्हर नंबर 2 मध्ये पुन्हा एकदा वैयक्तिक कमला पुन्हा एकदा. ओहो ऑन साइडला याडी बॉलमध्ये फिल्डर खाली. इजिली टेकन. वेरी नाइसली करेक्टिंग. लाजवाब. क्या बात है. आम का विकेट बदल. हितेश आए और हितेश चले गए. प्रफुल्ल दास बॅटिंग करण्यासाठी मैदान दाखल आता होत असताना 2 विकेट लागोपाठ हॅट्रिक ऑन. कमला पुन्हा एकदा या मॅच मध्ये ती कामगिरी करेल का. हॅट्रिक ऑन आहे सध्या. तो प्रयत्न करावा लागेल. तो अतुलचा खेळ तितका चांगला दमदार राहिला. बॅटिंग करत असताना तितकी चांगली खेळी राहिली विजय मेजर यांची. दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलं तर कमला त्यांचा सुद्धा बॅटचा बॉल बारा राहिला. तशी पार्टनरशिपची तशी या मॅच मध्ये भागीदारीची आवश्यकता आहे टीम पांडे 11.
हो याडी सुद्धा बोलला जाऊ दिले विकेट किपर हातामध्ये पंच पुन्हा एकदा दंडित घोषित करतील अतिरिक्त धावसंख्या टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती या अतिरिक्त धावसंख्येने 15 धाबा विकेटचा विचार केला तर 3 विकेट गमावले बॅटिंग करत असता टीम चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळेल का कमला पुन्हा एकदा तयार ओहो हॅट्रिक बॉल होता पण याडी प्लेस करण्याचा नादात पुन्हा एकदा पूर्णपणे बीट धावसंख्या मिळणार नाहीये प्रफुल्ल या मॅच मध्ये आपल्या बॅटची हवा जी आहे ते हवा पुन्हा एकदा या मॅच मध्ये दाखवायचे असेल तर नक्कीच चांगली बॅटिंग करावी लागेल तो प्रयत्न करावा लागेल पुढे घेण्याचा प्रयत्न हा रॅकेट लॉन्चर ऑन साइडला मिड विकेटच्या वरतून येतो हा प्रफुल्लच्या बॅट मधून अगदी आसमानी टोला षटकार चांगली बॅटिंग प्रफुल्ल पुन्हा एकदा तयार हा बॉल पुन्हा एकदा थोडासा सबमरी खाली राहत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये राईज करत असताना एक्सप्रेस गोलंदाजी कमलाच्या मार्फत चांगली आतापर्यंत लेंथ अँड लाईन सटिक लेंथने खूप चांगला आतापर्यंत खेळ त्याच्या मार्फत डाऊन द ट्रॅक पुढे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डिरेक्टेड होईल का डिरेक्टेड खूप महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये वेगाने एक धाव ते कंप्लीट केली जाईल ओव्हरची समाप्ती होत असताना 3 ओव्हरचा खेळ ते समाप्त या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 22-22 90 धावेच्या टार्गेटचा पाठलाग करायचा हा सामना जिंकण्यासाठी म्हणजे अजूनही हा सामना जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे 68 धावेची आवश्यकता 30 बॉल मध्ये 68 हा सामना संपलेला नाहीये या मॅच मध्ये पुन्हा एकदा भरीव कामगिरी करावी लागेल धावा पुन्हा एकदा इथे काढाव्या लागतील ओव्हर नंबर 4 मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग टॅक मध्ये येत असताना गाडी चुकी झाली मोठी सध्या ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 मध्ये पहिला बॉल खूप चांगला पेस त्याने करत असता अगदी समोर टाकला पण हलक्यात याने यादी ढकलत असताना तितक्याच वेगाने क्विक कॅच सिंगल पॉसिबल या पद्धतीने एक धाव ते कंप्लीट केली जाईल धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 23 फुलेचा बॉल उचलला पुन्हा एकदा ड्राईव्ह कंट्रोल स्ट्रोक सध्या पाहायला मिळत असताना चांगली बॅटिंग एक धाव सध्या घेतली जाते कारण की धावींचा रत्ती पुन्हा एकदा सेट करण्यासाठी धावा येते पाहिजेत मोठ्या आणि त्याच्यासाठी स्ट्रोक सिलेक्शन तितकं चांगलं मजबूत पाहिजे आय कॉन्टॅक्ट तुम्हाला दाखवावं लागेल या मॅच मध्ये येण्यासाठी तितकी चांगली बॅटिंग लाईन जे आहे त्यामध्ये पुन्हा एकदा इथे घवघवीत जर यश पाहिजे असेल तर इथून चांगल्या बॅटिंगचा इथे क्लास दाखवावा लागेल बोलत यार ओहो अकुट पैदा बोलता ऑनसेला पुन्हा एकदा पुल करत असताना याडी सुद्धा इजिली कॅचला पकडत असताना आणखीन एका विकेटचं पतन फलंदाज याड सुद्धा मध्याच्या बाहेर प्रफुल्ल दास हा
मला वाटतं इथे बाहेर आहे, नो बॉल मला वाटतं नाहीये. तो पण इथे लेग बाय जिथे इशारा करत असताना तर 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 25-25. हा सामना थोडासा कठीण सध्या बनत असताना टीम पांडे 11, कारण की मोठे स्ट्रोक आतापर्यंत आलेले नाही. अगदी स्लो गतीने थोडस पुढे जात असताना नवीनचा पाठला करत असताना अतुल पुन्हा एकदा तयार. ओव्हर नंबर 5 मध्ये अतुलने पहिल्या षटक जेव्हा हाताला खूप चांगली कामगिरी त्याच्यामार्फत पाहायला मिळाली. वैयक्तिक दुसरं पुन्हा एकदा त्याचा स्पेल पूर्ण करण्याची जबाबदारी सध्या स्वीकारत असताना हा बोलवेत फिल्डर होती खाली, याडी चुकी होणार नाहीये. याडी विकेटचं पतन, फलंदाज बाद, बिग विकेट मैदानाच्या बाहेर. आणखीन एक धक्का, फलंदाज गोइंग टू डग आउट. ओहो, ऑफसाईडला पुन्हा एकदा याडी बॉलला ढकलत असताना जो बॉल फेक करते. धावसंख्या पुन्हा एकदा एकच मिळेल. या एकदा पद्धतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढते. धावसंख्या जास्तीत जास्त आता वेगाने येणार नाहीत. यामध्ये तीन मात्र शंका नाहीये. एखादा विस्फोटक फलंदाज राहिला तर कदाचित या मॅच मध्ये थोडासा फेरबदल होऊ शकतो. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पंच पुन्हा एकदा दर्शवत असताना वायची खून एकत्रित धावसंख्या स्कोर करते. यात्रिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते. स्कोर करते 28. पूर्णपणे हा सामना जो आहे तो कदाचित एकतर्फे होईल का, पण त्यासाठी मेहनत घ्यावी लागतील दोन्ही टीमला. अगदी बूस्टर घ्यावा लागेल षटकार मारण्यासाठी. लस जी आहे षटकाराची ती नक्कीच घ्यावी लागेल, पण त्याच्यासाठी प्रयत्न जर पाहायला गेला तर नक्कीच तगडे करावे लागतील. पण ताकदवान दोन बॅटर सध्या खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. एसपी आणि दुसऱ्या बाजूने अखिलेश. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉडीला टक्कर देईल तोपर्यंत धावसंख्या मिळणार नाहीये. येथे डॉट बॉल अवधी समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 29-29. 18 बॉल मध्ये 61 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. थोडस हार्ड वर्क इथून घ्यावं लागेल. या सत्रामध्ये धावा गोळा करणं थोडस कठीण तर वाटते, पण दोन विस्फोटक फलंदाज या मॅच मध्ये आपल्या अंदाजामध्ये क्रिकेट खेळावं लागेल. फिनिशिंग टचेस कसा असतो, फिनिशिंग टचेस कसा दिला जातो, या प्रकारे खेळी राहिली तर कदाचित पुन्हा एकदा पलट वार आणि वार हे होऊ शकतात. आडव्या बॅटने ऑन साइडला याडी पुन्हा एकदा ड्राइव्ह करत असताना फिल्डर पुन्हा एकदा पुढे येईल. सर वाईटिश लोंगोन वरून तोपर्यंत एकच सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. एक धावेचा जास्त काही फरक पडणार नाही. फक्त या मॅचचा जो स्कोर मीटर जो आहे फक्त तोच फिरेल, पण जास्त काही मिळणार नाहीये. याडी पडल्या तर पुन्हा एकदा बोचले मागे. याडी धावसंख्या मिळणार नाही, पण पंच याडी दर्शवतील. येस इट्स वाईट. एकत्रित धावसंख्या ऍड होईल. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. याडी सुद्धा धावसंख्या मिळणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. टीमची धावसंख्या 90 धावेच्या टार्गेटचा पाठलाग करत असताना 31-31.
याड सुद्धा ते चित्र, याड सुद्धा अनदर वाईट. अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा, अतिरिक्त धावसंख्या जास्तीत जास्त खर्च करण्याचा प्रयत्न 32. बॅकफुटची जाऊन ऑफसाइडला कट केला. फिल्डर पॉइंटला जो फील्ड करतील एकच धाव ते कंप्लीट. एक धावीने जास्त काही होणार नाहीयेच आणि तो प्रयत्न सध्या होत नाहीये षटकार चौकार मारण्यासाठी. या संध्याकाळच्या सत्रामध्ये कदाचित विकेट जाईल या भीतीने सध्या मोठं सिलेक्शनचं इथे जो मात्र संधी निर्माण करायची ती संधी इथे निर्माण केली जात नाहीये. ग्रेट ऑपॉर्च्युनिटी. प्रयत्न सातत्याने पाहायला मिळतात. सिंगलने डबलने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, जास्ती मोठमोठे हिट जे आहेत ते आलेले नाहीयेत. तो एका बाजूने पण सातत्याने कसरत करत असताना या संध्याकाळच्या सत्रामध्ये बाईट चिकून पुन्हा एकदा मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 35. हा बॉल सुद्धा त्याच गतीने, हा बॉल सुद्धा बाहेरच, या रिटर्न झालेला नाहीये. एकत्रित धावसंख्या, या अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या 36. सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पुन्हा एकदा लाजबाब कमालीची गोलंदाजी. टप्पा पर्यंत तितक्याच वेगाने बॉल चालय मागे. जो पत सिली पॉइंटचा फिल्डर पुन्हा एकदा इथे बॉलला फील्ड करेल तो पत धावसंख्या इथे मिळणार नाहीये. एनपीच्या वरतून पुन्हा एकदा रिंगणाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न, बॉल पुन्हा एकदा चालय मागे. जो पत बॉल फील्ड करतील 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढते. ओव्हरची समाप्ती 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38. 38 धावा. अकुटुंबाचा बॉल होता. ऑफसाइडला पुन्हा एकदा याडी कट करण्याचा प्रयत्न आणि हवेमध्ये बॉल. ऋतिकने पुन्हा एकदा खूप चांगला झेल इथे पकडला. विकेट डाऊन, फलंदाज बाद. विकेट या मॅच मध्ये 6वा धक्का. टीम पांडे 11 38. 38 याकडे होती. 6 विकेट लॉस. बॅटिंग करण्यासाठी मैदानात सुनील. सुनील यादव. मोठी पुन्हा एकदा तयार. हो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. याडी सुद्धा बॉल स्टॉप होणार नाहीये. एक धाव इथे घेण्याचा प्रयत्न, जो पण बॉल फील्ड करते तो पण एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. या एक धावच्या मदतीने थोडीशी स्ट्राईक रोटेट. सुनील यादव सध्या नवीन बॅट्समन मैदानात दाखल. एक धाव सध्या ज्या प्रकारे घेतली जाते त्यानुसार सध्या क्रिकेट खेळले जातं. पण टार्गेट आहे 90 धावेच्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी ज्या प्रकारे अपेक्षा आहे की मोठी धावसंख्या इथे जर सेट करायचे असेल, चेस करायचे असेल तर नक्कीच चांगली बॅटिंगचा परफॉर्मन्स द्यावा लागेल. तो प्रयत्न आतापर्यंत या मॅच मध्ये चांगला राहिलेला नाहीये. आलिया फायटर असागड आपण लगेच टॉस साठी या. तर वाईटचे खूप पुन्हा एकदा इथे येत असताना एकत्रित धावसंख्या पुन्हा एकदा ऍड होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढते. या अतिरिक्त धावसंख्येने 40. याडी ऑन साइडला हा बॉल फेकून देत असताना येतो मॅक्झिमम सिक्सर. षटकार. आलिया फायटर असागड वर्सेस टीम वैदू 11. आपण टॉस साठी लगेच संपर्क साधायचा आहे. आपण जर आलात नाही तर कमिटी जो निर्णय देईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. तर बॉल लगेच द्यायचा आहे.
सातवा षटक कमालीचा आतापर्यंत पाहायला मिळत असताना मोंटीच्या मार्फत सातत्याने वेग आणि त्यानंतर दिशा ज्या प्रकारे पाहायला मिळते, चांगली लाईन पकडत असताना चांगली गोलंदाजी. ओहो, पुन्हा एकदा चांगला बॉल पिच केल्यानंतर ज्या गतीने बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक चांगली लेंथ अँड लाईन अफलातून कामगिरी करत असताना येतोय डॉट बॉल टीमची धावसंख्या इथे स्कोर कार्ड वरती 46-46. चांगली बॅटिंग दाखवत असताना या इनिंग मध्ये फक्त 2 सिक्सर आलेत आतापर्यंत. हा बॉल सुद्धा ऑप्शनला कट केला फील्डर डीप मध्ये. डीप आहे, डीप जो बॉल फील्ड करेल तो फक्त एकच धाव ते कंप्लीट. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते ओव्हरची समाप्ती. ओव्हरची समाप्ती 7 ओव्हरचा खेळ ते समाप्ती. या 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड 47-47. 9 धावेच्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी ज्या प्रकारे अपेक्षा होती की एक चांगला खेळ होईल, पाहिजे तशी बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग नाही. पांडे 11 विकेट सातत्याने गमावले. नागझरी चॅलेंजर्स टीमने ज्या प्रकारे एक ॲव्हरेज मै टोटल सेट करत असताना काय कमालचे क्रिकेट खेळले आजच्या दिवसामध्ये. 2 सामने खेळले, 2 सामन्यामध्ये विजयाचा शिक्का मोडतब. सर्टिफिकेट अगदी विजयाचा घेत असताना चांगली गोलंदाजी, चांगला खेळ. बॉलला ढकलत असताना डीप मध्ये फुलटर पुन्हा डीप जो बॉलला फीड करेल असं का फक्त एकच. बॉलिंग ट्रॅक मध्ये कुणाल. ओहो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डाऊन द ट्रॅक. आलिया फायटर आपण टॉस जिंकलाय. लगेचच आपला निर्णय जो आहे तो लगेचच कळवा आणि आपण लगेचच नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचं आहे. आपण मैदानाचा ताबा घ्यावा. आपण तो यार ऑन साइड सुनीलच्या बॅट मधून मागे येतुल यारी सोप्पा झेल पकडत असताना बाहेरचा रस्ता दाखवलाय. सुनील पटेल माघारी. विकेट डाऊन. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या स्कोर कधी जाऊन पोहोचते 48-48. विकेट गमावलेत या मॅच मध्ये. 7 विकेट गमावलेत. 48 च्या आकड्यावरती. याडी सुद्धा खूप चांगला प्लेसमेंट. बॉल जो पता कव्हर करतील. बॉल चाललाय मागे. याडी बॉल स्टॉप होईल का? चांगली फिल्डिंग जो पता फील्ड करतील. बॉल पुन्हा फेकी करतील. रनिंग बिटवीन विकेट 2 बाय ते कंप्लीट. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड 50 कंप्लीट. लीग मॅचेस जेव्हा जेव्हा खेळले जातात तेव्हा एक एक धाव खूप महत्वाचे असते. शेवटच्या बॉल पर्यंत तुम्हाला लढावं लागतं. पॉइंट टेबल मध्ये तुमचा नेट रन रेट जो आहे तो पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी एक एक बॉल तुम्ही डॉट खेळून चालणार नाहीये. पॉइंट टेबल मध्ये तुमचं स्थान जर तुम्हाला निश्चित करायचं असेल तर तुम्हाला एक एक बॉल वरती एक एक धाव जी आहे ती तुम्हाला ऍड करावी लागते पॉइंट टेबलच्या माध्यमातून. आणि नेट रन रेट जो आहे तो पुन्हा एकदा चांगला इथे करण्यासाठी ती कामगिरी करावी लागते. बोला तयार. हा बॉल हवेमध्ये. फिल्डर खाली. ओहो, 2 कॅचेस आतापर्यंत त्या प्रकारे पकडण्यात आणि इथे सामना जिंकलाय टीम नागझरी चॅलेंजर्स. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वन्स अगेन अतुल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचा आहे. तर आलिया फायटर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि टीम आपले 2 बॅट्समन बैदू 11 आपण सुद्धा रेडी राहा. हा सामना स्टार्ट होईल. लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्या.